जायचंय आणि आय मिस यू. हो बाळा, कळतंय मला सगळं, पण आधी घरच्या मोठ्यांची परवानगी घे आणि मगच ये इकडे, कळलं? हो, विचारते आणि उद्याच येते. हा हो चल. झालं ना ग? हो हो. माई, हो. सांडगी मिरची तळायची का? नको, अगदी वेळेवर तळू आपण. आधीपासून तळून ठेवलं तर मऊ पडतील ना त्या, म्हणून. आणि उद्या काय ते लक्षात आहे ना? हो, जॉन इब्राहिमचा बर्थडे आहे ना उद्या. वा, छान. मग उद्या केक वगैरे करायचा का? नको त्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात ना तुझ्या. हवं ते बरोबर विसरते. अगं, उद्या वर्षभराचे मसाले कुटायचेत आपल्याला. आणि उद्या सकाळी आपल्याला उखळ आधी स्वच्छ करायचंय आणि मग त्याची पूजा करायची. उखळाची पूजा? या, हे बरोबर विसरले की नाही बघ. अगं, असं काय करतेस भाग्यश्री? दरवर्षी वर्ष संपताना आपण सगळे वर्षभराचे मसाले कुटून ठेवतो ना घरामध्ये. काय आपल्या ठरलेल्या बायका आहेत, त्या आपल्याकडे येतात. धने, जिरे, लाल मिरच्या, तीळ, खोबरं, सगळं मसाल्याला लागणारं सगळं सामान घेऊन येतात. आपण ते सगळं सामान निवडतो, त्याच्यानंतर जे काही भाजायचं असतं ते भाजतो आणि नंतर त्याचा कुटून मसाला करतो. पण त्याआधी आपण उखळाची पूजा करतो मनोभावे. आठवतंय का आता? हो हो, आठवलं. अय्या, म्हणजे आपण हळद तिखट बाहेरून नाही आणत? ह्या म्हणजे इतक्या वर्षात आपल्याला हे कळलंच नव्हतं का? माई, ते मागच्या वर्षी मी इथे नव्हते ना, आईकडे गेले होते, म्हणून या वर्षी लक्षात नाही राहिलं. म्हणूनच सांगतेय, आता उद्या कोणीही घराबाहेर जायचं नाहीये, सगळ्यांनी घरात थांबायचंय. चला. हे पहा, तुमची अमानत आम्ही अगदी सांभाळून ठेवलेली आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा पाठवतो. बरं बरं बरं, नमस्कार नमस्कार. राजेश शिर्के ना? हो, त्यांनी त्यांचे दागिने पॉलिश करायला दिले होते ना आपल्याकडे. आणि त्यांचं काम झालंय, पण ते दुकानातल्या तिजोरीत आहेत ना? तिथे कोणी नेले? अरे, मी जाण्यापूर्वी इथे आपल्या घरच्या पेढीवर ह्या तिजोरीत ठेवले होते. किल्ले तुझ्याकडेच होत्या ना? अरे हो हो, अण्णा अण्णा, आठवलं. राजेश शिर्केंचे दागिने ह्या तिजोरीत आहेत. आणि राजेंचे आपल्या दुकानातल्या तिजोरीत आहेत. राजे शिर्के घोटाळा झाला बघा, आहेत लाल बटव्यात आहेत. नाही, नक्की ना? नाही, मी कन्फर्म करतो आधी. तसं नको. अहो अण्णा, काही गरज नाहीये. लख्ख आठवतंय मला. त्यांना हवेत का आता? नाही, आता नको, नंतर कळवतो म्हणालेत ते. हा, मग ठीक आहे ना, झालं तर. बरं, मी काय म्हणतो अण्णा, जेवणाची वेळ झाली, आपण त्याआधी हे सगळं हिशोबाचं वगैरे पूर्ण करून टाकूया. हे बघ, हे कोल्हापूरहून आणलेले डाग आहे, ते वाक्या, पैंजण, वळी, ही एवढी झाले. आणि हा, हे तुम्ही नसताना वर्कशॉप मधून आलेले. हे बघा, ह्याचा हिशोब इथे लिहिलेला आहे. भाग्यश्री, बाजू हो ग बाई, गरम गरम आमटी आणते. आईचा फोन होता, 2 दिवस राहायला ये म्हणत होती, तर मी विचार करते उद्याच जायचा. माहेरी जाते असं घाडग्यांच्या सुना कधी सांगत नाही, परवानगी मागतात. ही विचाराची पद्धत झाली का तुझी? नाही मी तसं. उद्या कोणीही कुठेही जायचं नाहीये. उद्या घरात उखळ पूजा, वर्षभराचे मसाले कुटायचे. सांगितलं नाही का तुला मृदुलाने? मृदुला, वसुधाला पण सांगून टाक. म्हणून तुझी ऍसिडिटी, सांधेदुखी काहीही कारण चालणार नाही. वर्षभराचे मसाले कुटायचे आणि त्यासाठी घरातल्या सगळ्या बायका मला तिथे हजर हव्या, सगळ्या. म्हणजे मी पण. आईला कळवून टाक. म्हणून उद्या नाही, परवा येईल. भाग्यश्री, सगळ्यांना जेवायला बोलव.
आई, मी सगळ्यांच्या बरोबर मला पण उखळ पूजेला बोलावलं. म्हणजे माझी शिक्षा संपली ना? अजून माझ्यावरचा राग नाही गेला? अरे सिरियसली बेबी, मी अमृताचं ऐकलं म्हणून खूप बरं झालं. आय एम फिलिंग सो रिलॅक्स्ड. आणि अर्जुन गेला ऑस्ट्रेलियाला. त्यांना वाटतंय की मी एंगेजमेंटला रेडीच होते. पण अर्जुनला हवे होते ना की त्याचे मम्मी पप्पा असावे एंगेजमेंट करता, म्हणून पोस्टपोन केली. आणि डॅडला ती पण गोळी चांगली बसली अमृता प्रेग्नंट असल्याची, है ना? आय नो, पण ती पण खूप भडकते रे पटकन. काल तर फोनवर फायरच करत होती मला. बरोबर आहे ना ग, भडकणार ना ती. ती आपल्यासाठी इतकी रिस्क घेत असते. तुला माहिती, तिला इथे रोज काही ना काहीतरी कारणावरून ओरडा बसत असतो, पण तरी सगळं सहन करते आपल्यासाठी. मला तर आश्चर्य वाटतं की इतकं सगळं होऊ नये ती कशी एवढी हसतमुख असते. है ना? खरंच रे, तिने खूप केलंय आपल्यासाठी. आणि तिच्या जागी कोणी दुसरी असती ना तर तिने वाट लावून टाकली असती आपली. कोणी टॉलरेटच केलं नसतं रे इतकं. सिरियसली, मी तिच्या जागी असते ना तर मी तर पळूनच गेले असते फर्स्ट डेलाच. अमृता, काय रूम मध्ये जायची इतकी घाई झालीये तुला? हा, आय नो, मला माहितीये बाहेर असा मस्त गुलाबी वारा सुटलाय, त्यात भाऊजी खूप दिवसांनी परत आले. मग काय आज काय स्पेशल आहे? नाही काही असं. एक मिनिट, होय नाही नाही होय हे माझ्या समोर नाही. हा अमृता, तू ए नावाचं लॉकेट गळ्यात घालून फिरतेस? अक्षय भाऊजी, म्हणजे अक्षय भाऊजीने तू 24 तास गळ्यात घालून फिरतेस? अगं काही काय काही काय? मग मला सांग, ए नावाचा अर्थ काय होतो? ए फॉर अक्षय, राईट? ए फॉर अमृता असं पण होतं ना. हो, पण ए फॉर अक्षय पण होतं ना. ए फॉर अक्षय, ए फॉर अमृता, ए फॉर अक्षय, अमृताक्ष. कसलं सॉलिड नाव आहे, ए फॉर अमृताक्ष. अगं भाग्यश्री, तू कुठल्या कुठे पोहोचलीस? एक मिनिट. तुझ्या नवऱ्याचं नाव पण ए पासूनच सुरू होतं ना ग? हो, ए फॉर अनंता. करेक्ट. मग हे लॉकेट हवंय तुला? खरंच? अमृता, प्लीज मला हे लॉकेट दे ना. मी असं गळ्यात घालून खूप छान दिसेल. ए फॉर अनंता. देतेस ना? डोंट वरी, नाही घेते मी. तुझ्याच गळ्यात ते खूप छान दिसते. चला, खूप झालं, आता झोपा. गुड नाईट. ऐक ना, मगाशी थर्मास का घेऊन चालली होतीस? म्हणजे भाऊजींना खोकला झालाय का? का नाही, ऍक्च्युली ना ती माझ्या सकाळच्या चहाची सोय. तुला माहितीये ना, मला चहा प्यायल्याशिवाय सकाळी काही सुचतच नाही. त्यामुळे मी गरम पाणी घेऊन जाते आणि टी बॅग्स यूज करून सकाळी चहा पिते. वा वा, सगळ्या गोष्टी शिकायला लागलीस तू. अमृताक्ष. गुड नाईट. या घरात राहायचंय कोणाला?